मान्य श्री कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ तोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त जे ओपनचं भव्य दिव्य 3 फेऱ्यांचं बैलगाडा शर्यतीचं मैदान कर्जत कलम बोरीचीवाडी या ठिकाणी आयोजित केलं आहे। तर मागं आपण त्यांची मुलाखत घेतली होती, तर मात्र काही मैदानामध्ये फेरबदल करण्यात आले कमिटीच्या वतीने, तर त्याचीच मुलाखत आपण आज घेण्यासाठी आलो आहे। आपल्यासमोर आहेत रायगड ठाणा बैलगाडा शर्यतीमधील एक नामवंत सुट्टीपंच गणेश शेठ चाड आणि सचिन शेठ मंडलिक। तर आपण दादांशी आज बोलणार आहोत नक्की काय बदल केलेत कमिटीने आयोजनामध्ये, तर आज तेच आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांना विचारणार आहोत। तर गणेश शेठ नमस्कार। नमस्कार। तर काय सांगाल, आपण नक्कीच सर्वेकडे बॅनर पडले, चर्चेचा विषय झाला, तर जी प्रवेश फी होती ती 6,000 होती आणि मध्येच कमी करण्यात आली, तर नक्की काय बदल करण्यात आला? माननीय आपले आमदार साहेब काही गाडा मालकांचा विचार करून जी बक्षीस फी होती ती 6,000 होती, ती आम्हाला 3,500 करायला लावली, कारण का प्रत्येकजण सहभागी झाला पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे। नक्कीच, म्हणजे कुठेतरी गाडा मालकांच्या सोयीसाठी हे केलंय, तर काय सांगाल, म्हणजे त्याच्यावर कुठेतरी कमिटीला म्हणजे काय फटका वगैरे बसेल का, काय सांगाल? फटका वगैरे बसणार नाही आहे, पण कसं झालं माहिती आहे का, थोडंसं नियोजनात बदल केलेले आपण, जे बक्षीस आपण ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये आपण 2 बाईक कमी केलेले आहेत। तर म्हणजे फक्त 2 बाईक कमी केले, मग त्यांना तिथे कसं काय बक्षीस द्याल, किती असेल बक्षीस? तो तिथे बक्षीस आपण पुढच्या याच्यामध्ये एक लेखी स्वरूपात आपण पाठवून देऊ तसं। आणि गाडी वगैरेचं कसं काय? थार आहे आपली, 2 नंबरला जी सॅलर आहे ती आहेच, बुलेट आहे 3 नंबरला ती आहे, बाकीचे 2 व्हीलर आहेत, फक्त 2 2 व्हीलर त्याच्यामध्ये कमी केलेत आपण। पण जे तुम्ही गाडा मालकांचा, आमदार साहेबांनी गाडा मालकांचा जो विचार करून 6,000ची 3,500 रुपयाची प्रवेश फी केली, तर त्याच्यामुळे कुठेतरी कमिटीला, तुमच्या कमिटीला म्हणजे मैदान रेखीव करण्यासाठी काय कमी पडेल का, काय सांगाल? हे बघा, पैसे आपण विषय कसा असतो माहिती आहे का, कमवण्याच्या हेतूने हा आपण कुठला मैदान घेतलेला नाही आहे। हा जो मैदान होतोय तो आपले आमदार कार्यसम्राट आपले जे आमदार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा मैदान घेतलेला आहे। आपण कुठलीही भूमिका याच्यामध्ये कमवण्यासाठी नाही घेतलेली। तर आपण मैदान ठेवलंय, थार गाडी आहे, सेलेरिओ गाडी आणि अजून बाईक आहेत, बुलेट आहेत, तर काय सांगाल, मग कशा प्रकारे तुम्हाला गाडा मालकांचा किंवा जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांचा कशा प्रकारे तुम्हाला सपोर्ट आहे, काय सांगाल? प्रतिसाद आपल्याला चांगला भेटलेला आहे, चांगले नामांकित बैल येणार आहेत आपल्या याच्यामध्ये सहभाग होणार आहेत। गाडा मालक म्हणजे बाईट द्यायचं कारण असं हा का, बरेच याला कमेंट बघितली मी बाईटला, जशी आपली मैदानाची बाईट पडते त्याच्याखाली ती अशी असते 4-5 जण जी बोलणारी आहेत का हा मैदान कॅन्सल होणार, हा मैदान रद्द होणार, मैदान हा 100% होणार आहे, मैदान कुठल्याच आपल्याला बली पडू नका, जो मैदान आहे तो 100% होणार आहे। आणि तारीख पण आपली सेम असणार आहे, 8 तारीखच होणार आहे। तर बऱ्याच मागच्या व्हिडिओला कमेंट आल्या, तर लाईव्हचं कसं असणार आहे, काय सांगाल? लाईव्ह आपण P3 लाईव्ह सांगितलेलं आहे आणि 7X लाईव्ह, हे दोन्ही लाईव्ह एकत्र मिळून करणार आहेत। जो मागचा मैदान झाला त्याला कुठेतरी लाईव्हला नावं ठेवली जात होती, तर काय सांगाल त्याच्याबद्दल, तुम्ही काय सांगाल? बघा, मागच्या वेळेला लाईव्हनी त्यांनी त्याच्या हिशोबात त्यांनी चांगला प्रयत्न केला, कुठेतरी नेटवर्क इश्यू असल्यामुळे तो कुठे कधी व्हिडिओ लाईक मारत होत्या। हा आपण लाईव्हवाल्याला दोष न देता कुठेतरी नेटवर्कचा पण इश्यू असू शकतो। मग आणखी काही बदल करण्यात आलेले आहेत का आपल्या माध्यमातून? नाही, फक्त 2 बक्षीस कमी करण्यात आलेले आहेत 2 व्हीलर, बाकीचा कोणत्याही प्रकारचा बदल केला नाहीये। मैदान फक्त एवढंच आहे का, जे मैदान सुरुवात होईल ती सकाळी लवकर चालू होणार आहे, 7:30ला पहिला झेंडा पडणार आपला। तर मग अजून काय संदेश द्याल तुमच्या माध्यमातून सर्व गाडा मालकांना? अजून नोंदणी चालू आहे, जे कोण बाकी असेल नोंदणी करायची त्यांनी अजून नोंदणी करून घ्या। आणि प्रेक्षकांना फक्त एवढीच विनंती राहील का, त्या दिवशी गर्दी भरपूर असणार आहे प्रेक्षकांची, का प्रत्येकाने काहीतरी आपले जे व्हॉलेंटियर आहेत त्यांचे संदेश ऐकावा, ते जे सांगतात त्यांचं ऐकावं सांगून, म्हणजे याच्यामध्ये काय होईल माहिती आहे का तुम्हाला कुठली दुःखद जाणीव होणार नाही। आणि जे आपले गट वगैरे पडतात ते किती तारखेला पडणार? ते 7 तारखेला पडणार आहेत। 7 तारखेला संध्याकाळी। आणि कोणत्या लाईव्हवर पडणार आहे ते? 7X लाईव्ह वरती पडते। 7X लाईव्ह वरती। तर कसं काय असेल, म्हणजे मैदान कशा प्रकारे असेल, कसे काय आखीव रेखीव कसे काय असेल मैदानाची? मैदान हा आपला सकाळी 7ला पहिले गट खाली जाणार, जे गट जातील ते पहिले 10नी जातील, नंतर 20-20नी गट जातील आणि 7:30ला हा पहिला झेंडा पडणार। तर आता मागे बऱ्याच बाईट पडल्या की कुठेतरी मुंबईमध्ये मैदानं 3 फेऱ्याची मैदानं जे ती कमी व्हायला पाहिजेत, तर त्यांना काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे असेल तुमचा संदेश? हे बघा, आता काय विषय कसं होतो माहिती आहे का, लोकांचा गैरसमज आहे की बिंजोडच्या मैदानाला कुठेतरी दुर्लक्ष होतो। आता बिंजोडची मैदानं आहेत ही हप्त्याला 3 होतात, बुधवार, शुक्रवार, रविवार ही चालूच राहणार आहेत। हा बिंजोडचा खेळ आपला कधीच बंद होणार नाहीये आणि होणार पण नाही।
आणि राहिलं मैदान आहे एक कसं असतं माहिती आहे का, कुठेतरी जे गाडा मालक कधी 3 फेऱ्यांचा गटाचा किंवा कधी पल्ल्याचं नियोजन करू शकत नाही, आज एखादा बैल चर्चेत येतो. मागच्या वेळीला पण पहिला जेव्हा मैदान घेतला आपण ओपनचा, त्यावेळीला पण अशी जी बैल कधी चर्चेत नव्हती ती बैल चर्चेत आली, ती फायनलला राहिली. बैल फायनल काय कारणास्तव झाली नाही, पण नंतर दुसऱ्याचा मैदान जो झाला तेव्हा पण नवीन चेहरे लोकांना दिसले का नवीनच कोणीतरी नंबर केला फायनल. अशातला नाही, मुंबईमध्ये जी आपण कुठली समजा एखादी गाडी टॉपची गाडी आहे ती आपण खेळू शकत नाही. आपल्या एखाद्या गाडा मालकाची इच्छा असते गाडी खेळायची, पण कुठल्या काही ना काही कारणास्तव ती गाडी खेळू शकत नाही. पण ती गटामध्ये तुम्ही आज प्रवेश विकल्प समजा इथं 3,500 रुपये, 3,500मध्ये तुम्ही ती गाडी खेळू शकता किंवा तुमच्या बैलांचा तुम्हाला एक अनुभव भेटतो का आपण कुठपर्यंत लेवलला बोलू शकतो. आणि नक्कीच दुसऱ्या पण चर्चा होतात याच्यामध्ये का म्हणजे मुंबईमध्ये मैदान आहे तर जी गाडी असेल म्हणजे 2 बैल असतील त्यांच्यामध्ये कसं काय एक बैल मुंबईचाच का दोन्ही कुठली घाटावर असं बघा विषय नियम कसा आहे माहिती आहे का, जे मुंबईचे गाडा मालक आहेत तो नियम काढण्याचं कारण आज आहे का, जो पावत्यांचं नंतर जे लोक पावत्या काढून घेतात नंतर कालाबाजार करतात, ब्लॅकनी पावती विकतात, त्याच्यामुळे नियम असा ठेवला जे मुंबईची जी पावती असेल त्याचा एक बैल तरी मुंबईचा पाहिजेच आपल्याला पावतीवरचा. आणि म्हणजे आणि वरनं जे बाकीची मंडळी जी बाहेरनं येणार आहेत आपले मित्र, सातारा, कराड, जालना, संभाजीनगर वगैरे ह्या साईडने येणार आहेत, जे बाहेरनं येणार आहेत त्यांच्यासाठी ते पळू शकतात आपले. म्हणजे दोन्ही पण बैल त्यांची पळू शकतात, दोन्ही पण बैल त्यांची पळू शकतात. जे मैदान आहे ते आता बघितलं तर 4 ते 5 दिवसांवर आले, तर तुमची कमिटीची कशी प्रकारची तयारी आहे, म्हणजे काय काय झालंय काय सांगा. आता बघा मैदान हा आपला रेडीच आहे, बाकीची छोट्या मोठ्या कामं आहेत ती चालूच आहेत. ती मैदान काय तुमचा रेडीच असतो, त्यामुळे तो मैदानाचा काही हे नाही. कमिटीमध्ये म्हणजे आमचा सरदार जो एक रात्रीत मैदान उभा करू शकतो असा सरदार कांबरी आहे, त्यामुळे आम्ही तो विषय आम्हाला टेन्शन येत नाही का मैदानाचं कसं काय होईल. ग्राउंड ओके असणार, काय कुठंतरी मागच्या मैदानामध्ये कुठं काही कमी असतील किंवा आम्हाला जाणवलं का बाबा गाडा मालकाने सांगितलं का अशा गोष्टी आहेत जे मैदानामध्ये तुम्ही सुधार करून घ्या, त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तर मैदानामध्ये ॲम्ब्युलन्स वगैरेची सेवा राहणार आहे का? हां, मैदानामध्ये ॲम्ब्युलन्स असणार आहेत. ॲम्ब्युलन्स ही तुमची तिथं दोन ॲम्ब्युलन्स तिथे असणार आहेत. काय सांगाल आता तुम्ही, म्हणजे मैदान लवकर चालू करण्याचे तर किती वाजेपर्यंत मैदान उरकवेल असे तुमची आयोजकांची हे असेल? जर समजा आपलं 7:30ला परफेक्ट डॉट मैदान चालू करणारच आहेत आम्ही, आणि साधारण म्हणजे सूर्याच्या साक्षीने आपली फायनल ही होणार. म्हणजे मागच्या मैदानाची जशी दुसऱ्या बैलाची मैदानाची फायनल झाली तशा प्रकारे आपली ही फायनल पण सूर्याच्या साक्षीने होणार. तर नक्कीच आमदारांच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान आहे तर काय सांगाल, ते उपस्थित राहणार आहे म्हणजे त्यांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? हो, त्यांचा प्रतिसाद म्हणजे चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि ते उपस्थित 100% असणार आहेत. आणि त्यांचा आपण 100% बड्डे साजरा करण्याचा प्रयत्न करू आपण. आणि आपली रायगड ठाणा बैलगाडा संघटना जी आहे तर त्याचे सर्व उपाध्यक्ष अध्यक्ष जे सदस्य आहेत तर त्यांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला, म्हणजे त्यांचा काय सूचना वगैरे आल्या असतील आपल्याला काय सांगाल? जे ठाणा रायगड जे आपली पालघर मुंबई कमिटी आहे त्या कमिटी अशी कमिटी आहे का ही कमिटीच्या मुलं आपल्या बैलगाडी क्षेत्रात सध्या मुंबईमध्ये टिकून राहिलेलं आहे. आज ती कमिटी नसती तर आज कुठेतरी बैलगाडी क्षेत्राला कुठेतरी वेगळं वळण लागलं असं, पण त्या संघटनेमुळं आपल्याला प्रत्येक गोष्ट नियमाने चालू आहेत. कोणच काय हे करत नाही. कोण एखादा समजा आपल्याला वाटलं का हा चुकीचा करतोय तर त्याच्यावरती शिक्षा पण कमिटी संघटना करते आपली. त्यामुळे सर्व बैलगाडा क्षेत्र जो आपला चालू आहे, बिनजोड असो 3 फेरा असो काय असो, ते नियमात व्यवस्थित सुरळीत चालू आहे. तर सगळ्यात महत्त्वाची ती असते म्हणजे टीम. तर तुमच्या आयोजकांची कोणती टीम आहे, काय सर्वांची नावं सांगा ना. आयोजकमध्ये सरदार कांबरी आहे, प्रफुल्ल ठाणगे, आकाश खडे, सोनू बोपतराव आहे, नरेंद्र गोमार आहेत, मी आहे, अशी आमची नंदू दुले आणि कलम बोरीची वाडी जी कमिटी आहे ती कमिटी पूर्ण. म्हणजे नक्कीच सर्व मोठे गाडा मालक आहेत किंवा नक्कीच म्हणजे आर्थिक स्वरूपात त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे तर पण चर्चा केली जाते का पैसे कमवण्यासाठी मैदान घेतले, काय सांगाल त्यांना? एक शेवटचा प्रश्न आणि शेवटची सूचना काय असेल? हे बघा, कुठलाही माणूस पैसे कमवण्यासाठी करतो हा प्रत्येकाचा गैरसमज आहे. प्रत्येकजण मेहनत घेतोय, स्वतःचं नाव करण्यासाठी घेतोय का आपण कुठेतरी पैसा कमवणं हा उद्देश नसतोय, कुठेतरी नाव पण झालं पाहिजे. आज कर्जत तालुक्याचं नाव सरदार कांबरीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बऱ्यापैकी उंचावलेलं आहे आयोजनाच्या बाबतीत. आम्हाला हेच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि आता जे गाडा मालक येतील आपल्या बैलांची काळजी वगैरे
घ्यायला तुमच्या प्रकारचे म्हणजे तुमच्याद्वारे काय सूचना असेल म्हणजे हे बघा, जे मुलाचं गाडा मालक आहे. समजा लवकर आले किंवा वस्तीला आले किंवा राहण्याची, तर आपण तिथं पाण्याची सोय केलेली आहे. तिथं त्यांच्यासाठी आपण जर लवकर आली एखादा गाडा मालक जर बाहेर ना आले तर त्यांना बैल बांधण्यासाठी जागा देऊ, त्या बैलांना खाण्यापिण्याची सोय करू. म्हणजे हे तुमच्या कमिटीद्वारे त्यांना आम्ही करू, त्यांना जे सहकार्य लागेल ते आम्ही करू त्यांना. नक्कीच असंच छान प्रकारे पार पडू आपलं मैदान आणि कोणताही गालबोट नको लागायला. सर्वांना सूचना असतील. नक्कीच 8 तारखेला आमदार केसरी भव्य दिव्य थारचं मैदान नक्कीच पार पडेल अशी शुभेच्छा आहे माझ्या चॅनलकडून. नक्कीच धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद.